टके राहणार गोंधुरा, तालुका तुळजापूर. आमच्या जवळचे नुकसान झाले. आम्हाला का दिले नाही ते पैसे? एक तुमचं धाट होत नाही वाकडं, तुम्हाला पैसे आम्ही देतो. मोदन काका म्हणजे पैसे दिले, माझं हिराचं माझं बोलणं झाले. तुम्हाला काय कळत नाही, पैसे त्यांना दिला. नुकसान झाले जवळची. हा, तुम्हाला जवळ पैसे काय नुकसान मिळाले झाले. का नाही? हा? पैसे मिळाले का नाही काय अजून? पैसे 3 मिळाले, 40,000 मिळाले पैसे तिचे. जवळ सगळं वाटून केले आमचं सहज. तुमची काय अपेक्षा आहे आता? मग आम्हाला पैसे द्यावं लागते. रस्सीचे पैसे नाही आम्हाला द्यायला. देता मध्ये दिले नाही ते. टावर एवढं मोठं केलं, त्याचं काम केलं. आता काम चालू आहे टावरचं, अडवणार आहोत तुम्ही कामाला? काम आम्ही अडवणार बघा, काम आम्ही होऊ देणार नाही आम्ही. किती नुकसान झाले तुमची आता इथं? तिचं जवारी सगळं नुकसान केले, खाली सगळं गहू वाटून केले. आम्ही एवढं पाणी देऊन लोकांचं सगळं पैसे टाकून केलं. लेकरं बाळाला खाया प्यायला लागत नाही का? म्हणजे सही अंगठा घेतले का नाही त्यांनी? काय कागद सही अंगठा नाही काय घ्यायला, घरी तेवढं घेतलेला सही अंगठा, इथं काय नाही घ्यायला. त्यासनी मनाने कारभार किती. पैसे तर पोचले तुम्हाला असं तुमचा मालक म्हणतोय, तुम्ही तर नाही म्हणता. काय ह्याच्यात म्हणजे काय नेमकं? पैसे मला दाखवायलाच नाही त्याने, पोचले ते दाखवायला नाही ते पैसे मला तिने दिला म्हणते ती मोदन काका पैसे. वहिनी तुम्ही ग बसा, पैसे दिला म्हणते ती. मालक आमचं काय म्हणते, नाही म्हणते. मग आता जमीन तर चांगली वाटोळी झाली. जमीन झाली वाटूळ झाली, मग आता काय करावं? जमीन वाटूळ झाल्यावर महिने द्यावं लागते का आम्हाला? नाही गरीबाला पैसे. माझ्याकडे तक्रार करणार ना तुम्ही पालकमंत्र्याकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे? तक्रार तर करावंच लागते, गेल्याशिवाय भाग नाही. कांत बाबू सोनटके, राहणार गंधोरा, तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्हा. काय नुकसान झालं तुमच्या शेतकऱ्याची? माझी पिकाची नुकसान जवारीत खाली असताना माझ्याकडून अग्रीमेंट करून घेतले 6 महिन्याखाली. ताराचं अग्रीमेंट करून घेतलेत. मला 41,000 रुपये दिलेत. आणि तुला सगळ्यापेक्षा पैसे वाढ द्याला आणि कुणाला सांगू नको. आणि मला काय म्हणते, आता लोकांना 5-5 लाख द्याल ते. आणि माझ्या जिमनीचे अग्रीमेंट करून 6 महिने झालं, तरी त्यांनी काय म्हणते, तुला अग्रीमेंटचे पेपर बी नाहीत आणि टावरचे बी अग्रीमेंटचे पेपर नाहीत माझ्याकडे. आणि द्या म्हणलं की म्हणते तुला दिले, काय करायचं तुला म्हणते त्याच्या अग्रीमेंटच्या पेपरवर. तुला एवढे पैसे आम्ही देतो आणि मला देता म्हणते ते दुसरेच पैसे. आणि टावरची बाकी पैसे शिल्लक आहेत माझे, ती बी दी नाहीत. 50चं टावरचं अग्रीमेंट केलेलं आहे माझे. त्याने 70 बाय 70चं टावर धरलंय, कोणी मिजून बघावं. आणि मी अडविल्यावर म्हणते तुला वाढवून पैसे देणार आहोत, काळजी करू नको. आणि तुझे टावरचे ताराचे पैसे एकत्रित देऊन तुला 7-8 लाख रुपये कमवून देतो आम्ही, ताराचे अलग आणि टावरचे अलग, असे म्हणलेत मला. आणि मी म्हणलो 2 महिन्यांना अग्रीमेंट झालंय माझं, तरी पण पिकात माझं पीक निघू द्या, तरी पण करा. तर मला 40,000 दे, 20,000 दे, असे करायलेत. आणि तारचं तार नाही माझ्यात बोलीत नसताना काम करायचे. आणि माणसावर तार वाढणार होते. त्यांनी वाहनं आणून पूर्ण JCB ट्रॅक्टर आणून माझ्यात वाहनं घालून वाढालती. पुरी नुकसान बघावं तुम्ही सगळ्यांनी माझी. आणि मी मागणी करायला की म्हणते तुला काय नाही, तू काय करतो, कोर्टात जाऊ नको, काय नाही, तुला इथंच पैसे देता आम्ही. आज देता मध्ये काम करून फुल घ्यालते. तुमच्याकडनं करार करून घेतला, त्या टायमाला काय म्हणले होते? मला करार करताना म्हणजे कोणाला सांगू नको, तुला 41 द्याला, एवढी पैसे दिलाव, कोणाला दाखवू नको आणि कोणाला सांगून बोलू नको आणि गपचिप घस घरात. आणि आता माझ्या दोघांची 1 रुपयाची नुकसान न होता 6 लाख 7-7 लाख रुपये त्यांना द्यालेत. आणि मला माझं पुरं नुकसान किती अग्रीमेंट किती गुंठ्याचे केलंय ही देखील माझ्याकडे नाही. आणि त्यांनी मोगम देखील सांगा नाहीत, तुझं अग्रीमेंट एवढंच झालंय आणि ह्या प्रकारे तू करायलाय बाबा, तू काढवाला देखील म्हण नाही मला. पिकाचं किती नुकसान झालं? माझ्या पिकाचं पुरं नुकसान 2-3 लाखाचं नुकसान करायला ते. पण मला म्हणते 40 घे, 20 घे, असं करायला ते मला. आणि मला 40,000चा फक्त चेक दिलेत. ते बी ती एक तुळजापूरच्या ह्याच्या साहेबांना. ते बी म्हणला, हो का गरीब आहेस म्हणून तुला बाबा द्याला. त्यांचे नाव काय आहे ते? कोण करायचे नाव? मला मोजम मुल्ला आणि एक सलगरा दीपू लोमटे, ह्या दोघांनी माझ्या घरात त्यांच्या मोजमच्या घरात बसून केलेत माझे. मला गपचिप आईला नाही, बायकोला नाही, माहिती नाही कुणालाच. आणि कुणालाच सांगू नको. आणि तुला गपचिप द्याला, गरीब आहेस, तू नोकरी राहायलाच. आणि कुणा शिव सांगू नको, हे तुला पैसे सगळ्यापेक्षा. कुणा लमानावाला सांगू नको, कुणाला सांगू नको. आणि आमच्या पदरचे पैसे तुला घालून द्याला वाढ 1,40,000 रुपये द्यालेत मला. तुम्हाला टोटल किती पैसे पोचले? मला एकूण 7 लाख रुपये टावरची पोचलेत. आणि माझ्या मुरुम माती करण्यासाठी 1 लाख रुपये टाकलेत. आणि ताराची मला 41 दिलेत. ह्याच्यावर माझं काही पैसा देणं नाही ना घेणं नाही. आता अपेक्षा किती आहे तुम्हाला? अपेक्षा माझ्या ज्या पिकाची माझी जमीन बागायत आहे, ह्या बागायत जमिनीची माझी पिकाची नुकसान कमीत कमी 5-6 लाख रुपये द्यावं तिने. माझं भर पिकात नुकसान करायला शेंगा आहे, डबल आहे, भुईमुग आहे,
गहू हाय, सगळं ऊस हाय. आता तुझं काय नुकसान व्हायला आणि काय जवारी आहे, किती निघते मग ती मला. माझं सालभर पाणी नसताना मी लोकांचं पाणी भाड्याने घेऊन द्यायला या शेताला. तुम्ही आता करार केले कागदपत्र तुमच्याकडे काय आहे का? काही मला पेपर दिले नाही. तुला काय पेपर उद्याच्याला देता, परवा दिवशी देता, म्हणून मला काही पेपर कुठलेच दिले नाही. ते तुला काय करायचं पेपर ना? अरे आम्ही हाव की आम्ही विश्वासाची माणसं म्हणून. आता काम चालू आहे, पुढे आता काम अडवणार हो तुम्ही असं? आता काम अडविला मी करावं द्या म्हणून मला मोबाईल म्हणजे तुला मला द्याला लोकांना कुणाला देणार पैसे एवढी. आता एकेकाला 4-4, 5-5 लाखाचा चेक दिलेत. त्यांचं 1 रुपयाचे नुकसान नाही होता. माझी कमीत कमी 2 पावणे 2 एकर जमीन आहे, तर माझी 286 गट नंबर आहे. आम्ही केव्हाच अडविलं नाही कामाला. आम्ही नोकरी असताना ह्यांनी काम करून घेतलीत. किती गुंठे करार केला तुम्ही इथं? मी माझं गुंठ्याचं मला गुंठ्याचं बोलले नाही त्यांनी. 50/50 अग्रीमेंट आहे. आणि 70चं टावर धरल्यावर मी अडविलो होतो. मी म्हणलं मला 3 लाख रुपये दिलं तर टावर चालू करा. तर म्हणले तुला हिरा देता करता उद्याच्याला म्हणला उद्या हिरीवर नेला, तिकडे नेला जाकीरनं, तुला करू दे काम. काम झाल्यानंतर टावर पूर्ण पॅकी झाला, तुझे पैसे तुझ्या अकाउंटला टाकता. 1 रुपया टाकले नाहीत. आणि मनानं म्हणजे तुला 70,000 रुपये ते बी नाही टाकले. काय साहेब गेले की आता सांगितलं की सगळं. झालंय ते तेवढं स्लाब. कुणाला माहिती आमची 2-4 टोपले होते, टोपल्यासाठी काय करा म्हणून